सचिन भाऊ नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल लागलाय. पिंपळवंडीचा जो गट आहे तिथं मंगेश अण्णा काकडे मोठ्या मताधिक्याने विजय झाले. तुमचं 40 मिनिटाचं गाजलेलं भाषण त्याच मतदारसंघातलं होतं. काय विजयाबद्दल काय मनात भावना? त्या भाषणाच्या अनुषंगानेच पहा ना, विजयी तसाच झालेला आहे. साधारणतः 6,700च्या फरकाने त्या ठिकाणी मंगेश अण्णा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो गट जो आहे तो आदरणीय आमदार शरददादांचा बालेकिल्ला आहे आणि त्या गटामध्ये त्या पद्धतीचं लीडही मिळालेलं आहे. तालुक्याचे आमदार असं म्हणाले होते की 8-0 असा हा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय होईल. हे पाहता तालुक्याचे आमदार नव्हे आम्ही म्हणत होतो. वाणी साहेब आता मला तेच विचारणार आहेत की आम्ही तेच म्हणत होतो की तालुक्याचे एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीचं वारं पाहता आणि सगळ्या गोष्टी पाहता, विकास पाहता, दादांनी केलेल्या मदती पाहता 8-0 होईल अशी परिस्थिती होईल अशी 100% आम्हाला खात्री होती. पण मधल्या काळामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांचं जाणं झालं, ती भावनेची लाट आहे. या सगळ्या गोष्टी पाहता थोडासा आम्ही हे स्वीकारलेलं आहे. मध्ये उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली एकनाथभाई शिंदेची, तरी सुद्धा तिथलं सीट सुद्धा पडलंय. हो, 3 सीट तुमची निवडून आली 8 पैकी. हा नैतिक प्रभाव आमदार साहेबांचा आहे. नाही, हे पहा मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की आम्ही जे म्हणत होतो 8-0 आम्ही त्या ठिकाणी विजयी होतोय. पण या ठिकाणी आत्ता जसं मी बोललो की आदरणीय अजितदादांचं जाण्या झाल्यानंतर भावनेची जी लाट होती त्या लाटेचा फायदा राष्ट्रवादीला त्या ठिकाणी उमेदवारांना नक्की झाला. गटापैकी किती जागा मिळाल्या? 8 जिल्हा परिषद गटापैकी साधारण 3 जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. आळे, राजुरी आणि नारायणगाव. म्हणजे 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, 4 जागा राष्ट्रवादीला, 1 जागा त्या ठिकाणी मशालीला उभाटा गटाला त्या ठिकाणी. हो, त्यांच्याकडे आघाडीच आहे. एवढं घवघवीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. तेच सांगितलं वाणी साहेब. थोडा भावनेचा प्रश्न आपण मंडळीची आहोत. पवारांच्या निधनामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस 100% झाला साहेब. इथं समितीच्या किती जागा आहेत? पंचायत समितीच्या 8 जागा आहेत. मी मागाशी म्हणाले होते की 0 विरुद्ध इतर पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला 0 होईल आणि शिवसेनेच्या सर्व जिल्हा परिषद जागा लागतील. असं झालं तर सुरेश वाणी तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. बरोबर. तुम्हाला 3 जागा मिळाल्यात. आता सचिन वाळूंज यांची भूमिका काय राहील? नाही, आम्ही आमच्यामध्ये आता जे काही ज्या अनुषंगाने हा पराभव झालेला आहे त्याच्यावर थोडंसं आम्ही आत्मचिंतन करू आणि त्याच्यात जो काही सुधार करायचा आहे तो करून भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकच्या दृष्टीने आम्ही 8-0 करायचा नक्की प्रयत्न करू. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला यश मिळालं, मात्र जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला खूपसं अपयश आलं. शरद सोनवणे बॅकफुटवर? नक्की नाही. तुम्हाला परत सांगतोय की आदरणीय आमदार साहेब याच्यामध्ये बॅकफुटवर नक्की नाही आहेत. तुम्ही सगळ्या घडामोडी पाहिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की आदरणीय अजितदादांच्या जाण्यानंतर हा आपला जो परिसर आहे, हा जो आपला पुणे जिल्ह्यातला हा जो आपला परिसर आहे, हा जिल्हा आदरणीय पवार साहेबांचा आणि तिथे पवार साहेबांचं इतकं मोठं दुःखद घटना घडल्यानंतर ही सगळी मंडळी भावनिक होणं साहजिक आहे आणि त्यांनी केलेलं मतदान देखील आम्ही ते स्वीकारले. हा भावनेचा विजय आहे. हा आदरणीय आमदार शरददादांचा कुठे याच्यात अपयश तालुक्यामध्ये आजी आमदार विरुद्ध माजी आमदार अशी लढाई झाली. त्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माजी आमदार अतुल बेनके सरस ठरले. त्याचं कारणच ते आहे ना वाणी साहेब. त्याचं कारणच ते, दुसरं त्याला काही कारणच नाही. त्याचं कारणच ते आहे की इथं भावना आणि काही गटांमध्ये तुम्ही पाहिलं तर शेवटी मातब्बर मंडळी आहेत, पैशाचा जोर आहे. या सगळ्या गोष्टी पाहता सेनेचे उमेदवार तसे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत. साध्या घरातली पोरं उभी राहिली. सावरगाव गटामध्ये संतोष चव्हाण यांचा विजय होणारच अशा डरकाळ्यात तुम्ही सगळे कार्यकर्ते पडत होते. संतोष चव्हाण पराभूत झाले, आशाताई बुचके पण पराभूत झाले. गुलाब पारखेंनी पुन्हा त्यामध्ये त्या सावरगाव गटामध्ये गुलाब पारखेंनी जी बाजी मारली त्याच्यामध्ये आदरणीय आशाताई झाल्या किंवा संतोष झाली हे एक विचाराची माणसं आहे किती नाही म्हटलं तरी. आणि मग त्याच्यामध्ये त्या नातेसंबंधात तिथं ती दुफळी झाली आणि त्याच्यातून तो गुलाब पारखेंचा विजय झालेला आणि उमेदवारी दिली त्याच्यामुळे फटका बसला. नाही, असं काही फार काही ठिकाणी असं झालेलं नाही आहे. निष्ठावंतांना तसं तालुक्यात आदरणीय आमदार साहेबांनी कुठं डावललेलं नाही. निष्ठावंतांना त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान जागच्या जागेवर ठेवलेला. समितीच्या किती जागा मिळाल्या? पंचायत समितीच्या 8 जागा मिळाल्या. मग आता पुन्हा टाय होणार, पुन्हा पळवी बघू. आता त्या गोष्टी त्या वेळेला घडत असतात वाणी साहेब. शिवसेनेला जुन्नर तालुक्याचे जिल्हा परिषद अपयश आलं, याचं जबाबदार कोण, कशामुळे अपयश आलं? हे मी पुन्हा तुम्हाला सांगतोय. तुम्ही ते एकाच गोष्टीवर इतका अंडरलाईन करताय की शिवसेनेला अपयश आलं, शिवसेनेला अपयश. ते असं नाही आहे. ही जर घटना घडली नसती तर आत्ताचा लागलेला निकाल हा वेगळा असा. हे तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं. गटामध्ये तुम्ही उमेदवार आयात केले, माऊली खंडागळ्यांना पळवलं. उत्तर गटामध्ये अतुल बेनके यांच्या जे स्वीय सहाय्यक राहिलं
त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. अनेक गटामध्ये असाच प्रयोग झाला. हे पहा, प्रत्येक अनेक गटात नाही, तुम्ही ज्या 2 गटांमध्ये बोलताय त्या 2 गटामध्ये आमच्याकडं ऑलरेडी शिवसेनेकडं शिटही मातब्बर होती. पण काही गोष्टी कशा असतात, ही मोठाली मंडळी आहेत, तालुक्याचं राजकारण पाहणारे मंडळी, त्यांचा सन्मान जिथल्या तिथं राखला गेला पाहिजे. माऊली शेठ एका पक्षाच्या गेले अनेक वर्ष तालुका प्रमुख होता आहे, ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत, ज्येष्ठ आहेत. तर त्या मंडळींना कधीतरी बरोबर घेत असताना पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊनही विचार केला पाहिजे आणि असा विचार त्या ठिकाणी झालेला आहे. स्थानिक उमेदवारांना उमेदवारी न देता बाहेरून आयात करून उमेदवारी दिली, त्याच्यामुळे फटका बसला. नाही, आता स्थानिक उमेदवारच आहेत ते. तुम्ही माऊली शेठच्या बाबतच हे बोलतायत, कारण ते नारायणगाव गटात आहेत, उभे बोरी गटात राहिले. तर पण त्यांचं कार्य, म्हणजे निष्ठावंत त्यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची संधी दिली त्यांची त्यांची तुम्ही कार्य किंवा त्यांचं जे काय त्यांचा गट म्हणू, त्यांचं वर्चस्व म्हणू, तर त्या अगदी तो जो कोपऱ्यातला पट्टा आहे म्हणजे वडगाव, कांदळी, बोरी, खोडद ह्या पट्ट्यामध्ये किंवा निमगाव, सावा, पारगाव, कावळ, पिंपरीपर्यंत या सगळ्या गटांमध्ये त्यांचं त्या ठिकाणी प्राबल्य चांगलं संजय आहे. शेठ, तुम्ही असं म्हणता की हे पक्षाचं अपयश नाही, तुम्ही असं म्हणले की ही भावनेची लाट आहे. जे तुमचे विजयी उमेदवार आहेत, आता पिंपवंडी गटामध्ये मंगेश अण्णा, त्यांचं स्वतःची एक वोट बँक तिथं आहे, बाबू पाटीलची स्वतःची एक वोट बँक आहे. म्हणजे हे शिवसेनेचं अपयश आहे ना. नाही, मंगेश नाही. काकडेंना देखील आयात करावं लागलं ना. आयातच करावं लागलं. मंगेश आणि काकडेंना- ती त्यांची वोट बँक तिथं होतीच. नाही नाही, त्यांची होतीच असं म्हणू नका. मुळात आदरणीय आमदार साहेबांचाच तो गट आहे आणि त्या गटामध्ये कितीही नाही म्हटलं तरी दादांचं वर्चस्व, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचे जसे प्रत्येकाच्या सोनवणे गावामध्ये पडले होते. 100% त्यावेळेला 3 उमेदवार होते. मातब्बर मंडळी होती, शरदराव लेंडे होते त्यावेळेला, मंगेश अण्णा होते, सगळ्या गोष्टी विद्यमान होत्या. आमदार असताना त्यांचे भाऊ पडलेत, हे कसं? तर त्यावेळेला मी तेच सांगतोय अण्णा की त्यावेळेला आदरणीय शरदराव लेंडे साहेब होते, मंगेश अण्णा होते. एका गावातून 3 उमेदवार होते, मोठ्या गावातून त्या ठिकाणी दुफळी निर्माण होती आणि त्यामध्ये त्या चढावधीमध्ये त्याच आदरणीय आमदार साहेबांच्या पिंपळवंडी गावामध्ये आदरणीय शशीदादांना आमच्या 1 नंबरचं मताधिक्य होतं. हे पण तुम्ही पाहत नाही, ते जुन्नर पण पहा. तालुक्यात शिवसेनेचा नैतिक पराभव. नक्की नाही, हा भावनेने झालेला शिवसेनेचा पराभव आहे. राष्ट्रवादीला भावनेची मिळालेली साथ आहे आणि त्याच्यातून पराभवाची मिळालेलं. कारणं शोधता. नक्की शोधणार, याच्यावर विचार होणार आणि याच्यातून मंथन बैठक होईल आणि भविष्यामध्ये याच्यावर योग्य तो आम्ही निर्णय घेऊ, योग्य त्या ठिकाणी योग्य ती ताकद लावू आणि त्याप्रमाणे उत्तरला शब्द दिला होता की जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना 8ही जागा जिंकणार. 100% शब्द दिला होता. आदरणीय शिंदे साहेबांना आम्ही त्या ठिकाणी शब्द दिलाच होता. पण आता या सगळ्या गोष्टी पाहता आम्हाला तो आमचा शब्द पुरा करता आलेला नाही आहे. पण भविष्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे हात आम्ही नक्की बळकट करू. पुढे भरपूर साऱ्या निवडणुका येतील आणि भरपूर ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी या सगळ्या यंत्रणेला सामोरं जायचं. सचिन शेठ, धन्यवाद. फक्त शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही असं म्हणाला की भावनेची लाट आहे. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की मी कुठं प्रचाराला बाहेर पडणार नाही, मी सभा घेणार नाही. मग ह्या भावनेच्या लाटेत तुम्ही उपमुख्यमंत्र्यांची सभा घेतली, त्याचा तोटा झाला? नाही, तोटा नाही झाला. नक्कीच त्याचा त्या ठिकाणी फायदाच झालेला आहे. पण तुम्ही जर बारकाईने त्या गटामधले उमेदवार पाहिले तर त्या ठिकाणी ते विद्यमान सरपंच राहिलेले आहेत, त्यांचं त्या ठिकाणी काम आहेच आहे. दुसरी गोष्ट, तो जो गट आहे तो पूर्वीपासून राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी बालेकिल्ला समजला जातो आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. हे बा, मतदानाचा जिथे टक्का घटतो ना तिथे त्या ठिकाणी विद्यमानांना त्याचा फायदा होतो. ती जिल्हा परिषद ही विद्यमान मोहितदादा होते, त्याच्यामुळं मतदानाचा घटलेला टक्का हा आमच्या त्या ठिकाणी आम्हालाही पराभवाकडे घेऊन गेलेला आहे. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.